2029 मध्ये शरद पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजेच बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार निवडून येईल। तुम्हाला काय वाटतं, हे खरंच घडू शकतं का? जिथे वर्षानुवर्ष शरद पवार यांचं वर्चस्व आहे तिथे असा दावा करणं म्हणजे साधं विधान नाही तर मोठा संकेत आहे। आणि हा संकेत दिलाय हर्षवर्धन सपकाळांनी। आणि अशा वेळी जेव्हा काँग्रेसने स्वतःच आपला उमेदवार मागे घेतलाय, मग हर्षवर्धन सपकाळ इतक्या खात्रीने 2029 बद्दल कसे बरं बोलतात? हा फक्त आत्मविश्वास आहे का की आधीच ठरलेला राजकीय प्लॅन आहे? कारण राजकारणामध्ये योगायोग अजिबात नसतो। प्रत्येक विधानाच्या मागे एक गणित लपलेलं असतं आणि जर आपण 2 वर्ष मागे गेलो तर त्या गणिताचा पहिला धागा सापडतो। शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की येत्या काळामध्ये अनेक लहान लहान प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील। आणि जेव्हा त्यांना विचारलं गेलं की राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा त्यामध्ये जाईल का, तेव्हा त्यांनी सरळ नकार दिला नाही। उलट आमच्यामध्ये आणि काँग्रेसमध्ये फारसा तसा फरक नाही असं म्हणत एक शक्यता त्यांनी जिवंत ठेवली। आणि आता प्रश्न असा, हीच शक्यता आता वास्तवात बदलते आहे का? कारण मध्ये काय झालं, अजित पवारांचं बंड, राष्ट्रवादीची फूट, शरद पवार गटाकडे कमी संख्या, पण इथेच पवारांचं खास राजकारण सुरू होतं। ते कधीच सरळ रेषेत खेळत नाहीत, ते समीकरण बदलतात आणि आज त्यांच्या गटाकडे मर्यादित आमदार आहेत। काँग्रेसकडे फार मोठं बळ नाही, परंतु जर हे दोघे एकत्र आले तर आकडा लगेच वाढतो। आणि जर अजित पवार गटात फूट पाडून काही आमदार खेचले तर अचानक गेम उलटतो, आकडा 50च्या वरती जातो। आणि एकदा का हा आकडा पार झाला की महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र बदलतं। मग नेतृत्व कोणाकडे जाईल, काँग्रेसकडे की पुन्हा शरद पवारांकडे? कारण काँग्रेसकडे जनमत आहे पण स्पष्ट नेतृत्व नाही आणि पवारांकडे अनुभव आहे, नेटवर्क आणि स्ट्रॅटेजी आहे। मग दोघे एकत्र जर आले तर फायदा हा दोघांचाही। काँग्रेसला चेहरा आणि पवारांना पुन्हा केंद्रस्थानी येण्याची संधी भेटेल। आणि इथेच बारामतीचं गणित बसतं। आज उमेदवार मागे घेतला पण उद्या 2029ला जिंकण्याचा दावा म्हणजे मधल्या काळात काहीतरी मोठं बदलणार आहे आणि तो बदल पवारांच्या पाठिंब्याशिवाय अजिबात शक्य नाही। म्हणजेच हा एक ट्रान्झिशन प्लॅन आहे का? आज पवार घराणं, उद्या काँग्रेस। आणि हा फक्त अंदाज नाही, इतिहासही तसाच सांगतो। 1995 मध्ये पवारांनी स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून थेट राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी प्रवेश केला होता। आणि आज सुद्धा अशीच परिस्थिती आहे। स्वतःचा पक्ष मर्यादित ताकदीत पण योग्य वेळी योग्य चाल खेळली तर पुन्हा गेम आपल्या हातात। आणि या सगळ्यात अजून एक मोठा फॅक्टर आहे सुप्रिया सुळे यांचं भविष्य। कारण पवारांनंतर नेतृत्व कोणाकडे जाणार हा प्रश्न कायम आहे। आणि जर पक्ष स्वतंत्र राहिला तर फुटीची शक्यता वाढते, परंतु जर काँग्रेसमध्ये विलीन झाला तर सुप्रिया सुळेंना थेट मोठा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म मिळू शकतो। आणि म्हणजेच हा फक्त आजचा राजकीय निर्णय नाही तर पुढच्या पिढीचं राजकारण सुरक्षित करण्याची चालही असू शकते। तर दुसरीकडे अनेक आमदार आज कन्फ्युजनमध्ये आहेत, अजित पवारांसोबत जावं की शरद पवारांसोबत राहावं। पण जर काँग्रेसमध्ये जाण्याचा पर्याय खुला झाला तर हा तिसरा आणि सुरक्षित पर्याय बनतो। आणि पवार हाच पर्याय उघडण्याच्या तयारीत आहेत का? कारण भाजपाच्या विरोधी राजकारणात काँग्रेस अजून सुद्धा मुख्य प्लॅटफॉर्मवरती आहे आणि त्या स्पेसमध्ये राहण्यासाठी काँग्रेसमध्ये जाणं हा सर्वात मोठा मार्ग असू शकतो। काँग्रेसचाही फायदा स्पष्ट, महाराष्ट्रात जनमत आहे पण नेतृत्वाची कमतरता। आणि पवारांसारखा अनुभवी नेता मिळाला तर पक्षाला थेट बूस्ट मिळतो। शिवाय पवार काँग्रेसमध्ये गेले तर भविष्यात पक्ष फोडण्याचा धोका कमी होतो आणि म्हणजेच दोन्ही बाजूंना फायदा। मग प्रश्न असा, हा सगळा गेम आधीच ठरलेला आहे का? बारामतीत उमेदवार मागे घेणे, 2029 बद्दल आत्मविश्वासानं बोलणं, अजित पवार गटामध्ये हालचाली, हे सगळं एका मोठ्या प्लॅनचा भाग आहेत का? आणि जर खरंच विलिनीकरण होणार असेल तर ते कधी होईल? पक्षाचं चिन्ह परत मिळाल्यानंतर की अजित पवार गटात मोठी फूट पडल्यावर? कारण पवार हे नेहमी योग्य वेळ साधतात आणि योग्य क्षणी एक चाल खेळून संपूर्ण गेमच बदलून टाकतात। आणि कदाचित आज दिसणारे सिग्नल उद्याच्या मोठ्या निर्णयाची तयारी आहेत। परंतु सगळ्यात शेवटी मोठा प्रश्न तसाच उभा राहतो, हे खरंच काँग्रेसमध्ये जाण्याचं पाऊल आहे की फक्त दबाव टाकण्याची रणनीती? कारण पवारांचं राजकारण हे कधीच सरळ नसतं, ते नेहमी 2-3 पावलं पुढे विचार करून चालतात आणि प्रत्येक चाल ही पुढच्या मोठ्या चालीची तयारी असते। मग आज जे काही घडतंय, बारामती, काँग्रेस, अजित पवार गट
सुळे यांचं भविष्य हे सगळं मिळून एक मोठा मास्टर स्ट्रोक तयार होतोय का, की अजूनही खरा गेम बाकी आहे? आता निर्णय मित्रांनो तुमचा. तुम्हाला काय वाटतं, शरद पवार हे खरंच काँग्रेसमध्ये जातील का, की फक्त हा राजकीय खेळ आहे ज्याचा परिणाम अजून समोर यायचा बाकी आहे? तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.